आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये पितरांसाठी पितृपक्षातले हे 15 दिवस का महत्त्वाचे असतात आणि आपण सर्व पितरी अमावस्या का साजरी करतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर नमस्कार, मी जयश्री आणि तुम्ही पाहताय मुंबईकर मराठी. तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. गेलेल्या व्यक्ती आणि वेळ कधीच परत येत नाही. तर कोणाचे आभार मानायचे राहून जातात, तर कोणाची माफी, तर बरेच काही बोलायचे राहून जाते, सांगायचे राहून जाते. अशा आपल्याकडून निघून गेलेल्या आप्त आणि स्वकीयांशी संवाद साधण्याचा ऋण निर्देश म्हणजेच पितृपक्ष. तर मनात दाटलेल्या भावनांचा वाटमोकळी करण्याचा जो काही हा काळ आहे म्हणजे पितृपंधरवडा आहे, त्याचाच समाप्तीचा दिवस म्हणजे सर्व पितरी अमावस्या. तर आपले जे काही पूर्वज आहेत म्हणजे मृत झालेले पूर्वज आहेत, तर आपण त्यांना पितृ म्हणतो. तर जी काही अनंत चतुर्दशी होते आपली म्हणजे गणपती विसर्जन झाले त्या दुसऱ्या दिवशीपासून हा पितृपंधरवडा सुरू होतो आणि या पितृपंधरवड्यालाच आपण पितृपक्ष म्हणतो म्हणजेच महाळ म्हणतो. म्हणजेच महाळ म्हणजे एखाद्या मृत व्यक्तीला जेवू घालणे, त्यांना नैवेद्य दाखवणे, त्यासोबतच कावळ्याला देखील नैवेद्य दाखवणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. तर या पितृपंधरवड्यात आपल्या पितरांचे म्हणजेच मेलेल्या मृत व्यक्तींचे आपल्याला जर तिथी माहिती नाही, त्यांची तारीख माहिती नाही, अष्टमी, नवमी, द्वादशी, एकादशी जी काही तिथी आहे आपल्याला माहिती नाही, पण आपण हे पूर्वज कधी जेवू घालतो तर सर्व पितरी अमावस्येला. आपण आपल्या स्वतःला जरी स्वयंभू समजत असलो तरी तो आपला भ्रम आहे, कारण आपल्या जडणघडणीमध्ये अनेक लोकांचा हात असतो. साधा प्रवास करत असताना देखील आपल्याला जरी मर्सिडीज गाडी असली तरी प्रवासाचा रस्ता खाचखळग्यांनी भरलेला असेल तर प्रवासाचा आनंद आपल्याला घेता येत नाही. पण तोच रस्ता जर एखादा गुळगुळीत असेल तर प्रवासांचा आनंद हा द्विगुणित होतो. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्याची गाडी भरधाव वेगाने जावी यासाठी आपण पूर्वजांनी जो काही मार्ग सुकर करून ठेवला आहे, मग या प्रवासात त्यांची आठवण ठेवून त्यांचे आभार आपण मानत असतो. तर म्हणूनच आपण वाहनांच्या मागे लिहितो की आईवडिलांचा आशीर्वाद. तर पूर्वजांची स्मृती जागृत ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यासाठी धर्मशास्त्राने जो काही पितृपंधरवड्याचा काळ निश्चित केला आहे तो आपण महाळ महिना म्हणून साजरा करत असतो. तर श्राद्ध कर्माचा विधी आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. त्यातील प्रत्येक विधीला विशिष्ट असं महत्त्व आहे. तर गुरुजींना बोलवून आपण मंत्रोपचारासकट हा श्राद्ध कर्म करत असतो. तर काही कारणास्तव विधी नाही करता आला तरी विधी शक्य नसल्यास तरी सात्विक स्वयंपाक करून आपण कावळ्याला, कुत्र्याला आणि गाईला श्रद्धेने जो काही नैवेद्य दाखवतो, तसेच पूर्वजांची स्मृती ठेवून यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान किंवा अन्य स्वरूपातील जे काही कुठलंही दान आपण करतो तरी देखील श्राद्धविधीचे फल प्राप्त आपल्याला होत असते. तर गरजवंताला मदतीचा हात देऊन पूर्वजांनी जे काही केलेले आपल्यावरचे संस्कार आहेत त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. तर श्रद्धेने कुठलंही काम केलं तर ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतं. त्यासोबतच आपले जे काही पूर्वजांचे आशीर्वाद असतात ते आपल्या डोक्यावर कायमस्वरूपी